पूर्वी साबुदाणा वडा बनवणार आहे. पूर्वीनं साबुदाणा वडा बनवणार आहे मी आज उपासाचा एकादशीचा. हे बटाटे उकडून घेतले, साबुदाणा भिजून घेतला 2-3 तास. हे शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याला एवढ्या मिरच्या घेतल्या. असे बटाटे बारीक किसून घ्या. अशी पूर्व हे साबुदाणा चांगला भिजून घ्या, असा नरम होईस्तोवर. तुम्ही केले असं, पण असे करून पाहा तुम्ही साबुदाणा वडे. आता हे बटाटे उकडून घेतले चांगले. आता त्याला हे शेंगदाणे बारीक करून घेतली, मिरची शेंगदाणे. आता असे टाकून घेऊ आपण त्याच्यात. हे असं मीठ टाकून घ्यायचं त्याच्यात, असं काढून घ्यायचं. असा उंडा मळून घ्या, असं एकत्र करून घ्या. शेंगदाणे, साबुदाणा, बटाटं. हे असे गोळे करून घ्यायचे. असं हे असे वडे करून घ्यायचे. आता कढईत तेल गरम केलं, करायला ठेवलं. आता या असा वडा टाकून घेऊ आपण त्याच्यात. असा वडा तळून घ्यायचा खरपूस. मस्त झाला, लाल कलर आला त्याला. असं काढून घ्यायचा आता वडा. या असा चला तळून लाल आपलं साबुदाणा वडा. आता तुम्ही पण करा असं उपासाला. बारीक गॅसवर तळायचं. लय भारी झाले. आता चांगला वडा, चांगला वडा. पूर्वी साबुदाणा वडा बनवणार आहे. पूर्वीनं साबुदाणा वडा बनवणार आहे मी आज उपासाचा एकादशीचा. हे बटाटे उकडून घेतले, साबुदाणा भिजून घेतला 2-3 तास. हे शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याला एवढ्या मिरच्या घेतल्या. असे बटाटे बारीक किसून घ्या. अशी पूर्व हे साबुदाणा चांगला भिजून घ्या, असा नरम होईस्तोवर. तुम्ही केले असं, पण असे करून पाहा तुम्ही साबुदाणा वडे. आता हे बटाटे उकडून घेतले चांगले. आता त्याला हे शेंग